कर्जमाफी आमच्या हक्काची। बोल साहब तुम आगे बढ़ो, बोल साहब तुम आगे बढ़ो। किसानों के नेता कैसा हो, किसानों के नेता कैसा हो। महाराष्ट्राचा काळा इशिवान असायला आज तुमचा दादा भाऊ कधी दिसतात यंदाच्या वेळेची अशी होती 20 जिल्हा अनेकदा दुष्काळ असतो। आज त्या जिल्ह्यामध्ये अशी वृष्टी झाली आणि लोकांच्या शेतीचं हे लिहिलं नाही। महाराष्ट्राच्या जवळपास सगळ्या जिल्ह्यामध्ये यंदाच्या वर्षी अशी वृष्टी झाली आणि त्याचा फरक शेतीवर झाला। शेतकरी अस्वस्थ आहे। संकट यायचं तर संकट असून मार्ग काढायचा असतो आणि तो मार्ग काढायचा ही जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकार यांची असते। आपण बघतो संकट आहे, शेतकरी असो पण त्याच्याकडे झुंकून लढायला आजचे राज्यकर्ते तयार नाही। आणि त्यामुळे पुन्हा एकदा आसपासच्या स्वस्त महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गेल्या 2 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 2000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। त्या आत्महत्या जिल्ह्यावरचे महाराष्ट्राचे जीव का देतो, शेतकरी जीव देतो, फार गरज असतो। कशामुळे एवढी स्वतःची भूमिका घेतो त्याचं महत्वाचं कारण त्याच्या संकटाच्या काळात राजनीतीचे त्याच्या मागे वेळ लागतो आणि त्यामुळे स्वतःच जे काही असेल असं नसेल ते सर्वस्व लागतात नाही तर जीव देण्यावाला हा विचार आज शेतकरी करतोय आणि त्यामुळे आसपासच्या पुन्हा एकदा यापूर्वी असं घडलं होतं। आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की इथं आसपासच्या झाला मी शेती खात्याचा मंत्री होतो आणि एक दिवशी सकाळी उठल्यानंतर माझ्या वाचनात झालं व्यवसाय जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। मी अस्वस्थ झालो। दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांना विनंती केली की शेतकरी जीव देतोय हे चिंतन चांगलं नाही, तो काय जीव देतोय हे समजून घेतलं पाहिजे आणि ते जर करायचं असेल तर दिल्ली बसून होणार नाही। व्यवसाय जिल्ह्यात जाऊ, त्या शेतकऱ्याच्या घरी जाऊ, त्याची बायका मुलं असतील त्यांना विचारू आणि समजून घेऊ। मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते, लगेच तयार झाले। दुसऱ्या दिवशी आम्ही दोघंही नागपूरला आलो, वर्ध्याला गेलो, व्यवसायाला गेलो आणि ज्या घरात
शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती तशा घरच्यांची लय आम्ही दोघांनी घेतली. ती माऊली शेतकऱ्याची बायको जसा जसा लढत होती तिला मी समजून काढली. मी विचारलं, माऊली तू काय म्हणते, तुझ्या माणसाने जीव का दिला? तिने सांगितलं कर्ज काढलं होतं सोसायटीत, पैसा आलं नाही, दुष्काळ पडला म्हणून सोसायटीची नोटीस आली. दुसऱ्या वर्षी खाजगी शेतकऱ्याचं कर्ज काढलं, तेही संपलं. ते जे चाललं नाही तो सावकार घरामध्ये आला, भांडी तुझी काढली आणि माझ्या अमृता पंचगावा सगळ्यांच्या समोर झाला. ते माझ्या मालकाला सहन झालं नाही आणि इंजिनची वाटी घेतली, घसा घसा खाला आणि जीव दिला. हे कशावर कर्जबाजारीपणा. आज या देशाच्या शेतकऱ्यांचं कर्जबाजारीपणा हा एक मोठा रोग आहे. त्याचं उत्तर शोधलं पाहिजे. त्याचा अभ्यास केला. दिल्लीला परत गेलो आणि 10 दिवसाच्या आत सर्व देशात 70,000 कोटी कर्ज माफ करून टाकलं आणि एक नवा रस्ता हा शेतकऱ्यांना दिलेला. हा शेतकऱ्याची लढाई. आज काय दिसतंय? आज नाशिकचा कांदा जगात जातो, 2 पैसे असतो. शेतकऱ्याची इच्छा असते की कांद्यासाठी चांगलं आहे, 2 पैसे मिळाले तर उद्या मुलीचं लग्न करेल, माशाची सोय करेल, मुलाच्या शिक्षणाची सोय करेल. तर आज काय दिसतं शिक्षण? आज कांद्याला किंमत नाही. कांदा निर्यात करा, त्याच्यावर किंमत वाढेल. तर केंद्र सरकारने निर्यातीला बंदी केली. तुम्ही किंमत देत नाही, तुम्ही बाहेर विकून देत नाही, करायचं काय शेतकरी? त्याचा परिणाम आज कांदा उत्पादक हा संकट असेल. ती गोष्ट सोयाबीनची आणि ती गोष्ट इथे शेतीची. ज्याचे राज्य त्या राज्य सरकारला शेतकऱ्याचं दुखणं समजत नाही आणि ते समजत नाही म्हणून आपण बघायची मुळे नुसती घेत बसलो तर आज 1000-2000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तर 11 लाखात झाल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याला उत्तर शोधायचं असते तर या सरकारवर एक प्रकारचं दडपण आणलं की जेव्हा भाऊ सगळ्या महाराष्ट्रात तुम्ही तुमचे फोटो लावले, शिवाजी महाराजांचं दर्शन घेतात, हेच वेळी देशावर दाखवलं. शिवछत्रपती हे वेगळे राज्य होते. त्यांच्या राज्यामध्ये दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर शेतकऱ्याच्याकडे नांगरतीची व्यवस्था नव्हती. महाराजांनी काय करावं? शिवाजी महाराजांनी नांगराचा फाळ हा बसवण्याच्यासाठी शेतकऱ्याला सोनं दिलं आणि सोन्याचा फाळ त्यांनी शेतीची नांगरट केली आणि हे सांगितलं की हा बळी आला, हा उपाशी राहिला तर देश उद्ध्वस्त होईल. आणि हा देश शिवाजी महाराजांचा हा जेव्हा भाऊ घेतील असा मला वाटत होतं. पण ठिकठिकाणी मोठी मोठी होल्डिंग, मोठी मोठी पोस्टर
मोठी चित्र ही त्यांनी लावली शिवाजी महाराजांचं नाव घेऊन. पण त्या वरी आदेशासाठी जिंकून बघायला तयार आहे. आणि असंच चित्र असेल तर आपल्याला निकाल घ्यावा लागेल. आम्ही सत्तेचा गैरवापर करत नाही, पण सरकार सत्ता हातात नसून दुर्लक्ष करत असेल तर बघ्याची भूमिका आम्हाला घेता येणार नाही. आणि ते करायचं असेल तर असताच शिंदे यांच्या या सगळ्यांनी सांगितले की एका ठराविक दिवसामध्ये तुम्ही हे निकाल घेतले नाही, शेतकऱ्यांवरून केली नाही, तर आज नाशिकचा हा मोर्चा ही सुरुवात आहे. ही सुरुवात इथे थांबणार नाही. तुम्ही दुर्लक्ष केलं तर हा मोर्चा आणखी मोठा आणि उग्र स्वरूपात गेली. हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. देवा भाऊंना माझी विनंती आहे, आजूबाजूला बघा हिंदुस्थानच्या काय घडतंय ते. नेपाळमध्ये गेल्या 8 दिवसात काय घडले, राज्यकर्ते गेले, एक भगिनी आली, तिच्या हातात राज्य दिले गेले. आणखी काय झालं मी त्याच्या खोऱ्यात जाऊ इच्छित नाही. शहाणपणा हा शिकण्याचं काम देवा भाऊ आणि त्यांच्या सहकारी करतील अशाच प्रकारची अपेक्षा आज या ठिकाणी करतो. आणि या मोर्चासाठी तुम्ही आलात, त्या मोर्चाच्या तयारीसाठी मग रोहित पवार असतील, त्या मोर्चाच्या तयारीसाठी गेले काही दिवस आमचे सहकारी घोषाला ते असतील आणि नाशिक शहर आणि जिल्ह्याचे सगळे प्रमुख नेते असतील, त्यांनी जे कष्ट घेतले त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आणि तुला सगळ्यांसुद्धा एवढ्या संख्येने आला, मोठ्या सहभागी झाला, याबद्दल तुमच्या सगळ्यांचं कौतुक करतो. आणि पुन्हा दीड महिन्यात जर घडलं नाही तर तयार राहा हेच सांगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरकारने जी शेतकऱ्यांना आश्वासनं दिलेली आहेत ती पूर्ण केली नाही, त्यावरून त्यांनी सरकारवरती निशाणा साधला.